तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून. नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. आज काय सेटअप वेगळा वाटतोय थोडा आहेच. आज आपण गप्पा मारणार आहोत एका खूप महत्वाच्या गोष्टीवरती. कारण तुम्ही आय एम शुअर नक्की ऐकलेलं असेल की एक लाडकी बहीण योजना किंवा असं काहीतरी कानावर पडलेलं आहे, काही पडलेलं आहे. हो हो हो. पण आज आपण ती योजना काय आहे, ती कोणाची, त्याच्याबद्दल आपण आज नक्कीच बोलणार नाहीये. पण आज आपण या एका खूप महत्वाच्या मुद्द्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे की मिळालेल्या पैशाचं काय. तर मी जेव्हा हा विषय तुम्हाला नंतर कळेलच की आपल्याबरोबर अजून एक गप्पा मारायला अजून एक येणार आहेत गेस्ट, पण कोण काय ते नंतर बघू आपण. पण जेव्हा हा विषय पहिल्यांदा हाताळायचा ठरवला तेव्हा आमच्या ऑफिसमधल्या मनीषा मावशी आहेत. मनीषा मावशी हाय करून टाका एकदा सगळ्यांना. हाय. हाय, बस एक नंबर. सो मनीषा मावशीला मी विचारलं की तिने या योजनेसाठी अप्लाय केलं का, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर तुला पैसे मिळाले असतील किंवा अजून तू चेक नसशील केलं वॉटेवर, किंवा तुझ्या मैत्रिणींना मिळाले असतील, काही नातेवाईकांना मिळाले असतील, तर त्या पैशाचं नक्की काय केलेलं आहे ह्याचं जरा एक रियालिटी चेक म्हणून म्हणलं पहिलं इथनच सुरुवात करूया. मनीषा मावशी, तुला याचे पैसे मिळालेत का? हो, मिळालेत. ओके. आणि तुझ्या मैत्रिणींना मिळालेत? हो. काय केलं त्याचं? तर खरं तसं काहींनी साड्या घेतल्या, साड्या घेतल्या हा? पहिल्याच ह्याच्यात. काहींनी मुलांसाठी कपडे घेतले. बर. आता काहींनी आता सो गौरी गणपती हे पण आलेत, मग त्यांनी काहींनी त्याच्यासाठी खर्च केले. बर. असं असं. आणि अजून काय केलं आणि त्याचं? काहींनी मेकअप साठी खर्च केले असणार. काय आणलं मेकअपचं? आता काहींना जे हवं ते आणलं, ज्यांना जे जे काही काही हवं ते ब्रँडेड गोष्टी आणल्या का? ब्रँडेड गोष्टी ब्रँडेड आणल्या. हो. आणि तू काल जो एक प्रचंड महत्वाचा मुद्दा सांगितला होता तो नाही सांगितलास तू. हा, म्हणजे आता काही काहींचं असं मत आहे की आता ठीक आहे, मला आता घरात एवढं काम होत नाही, तर मी पण एखादी बाई लावू शकते ना 700-800 रुपयाची, का तर ती योजना चालू झालीये. एक नंबर आहे की नाही? म्हणजे ज्या इतरांच्या घरी जाऊन भांडीला मदत करतात ते म्हणतात एवढं सगळं करून मी थकून आल्यावर मला कोण करणार? नाहीये. तर ठीक आहे, मग मी 700 रुपये तर देऊ शकते ना 1,500 मधले, बरोबर आहे. आणि 1,500 प्लस माझ्यासाठी खर्च करू शकते. क्या बात आहे. ही तर सगळ्यात इनोव्हेटिव्ह आयडिया मी ऐकलेली आहे. पण कमाल आहे. ह्याला जे आपण म्हणतो ना की काय म्हणतो आपण, मी टाइमची कॉन्सेप्ट अजून प्रमोट होतीये. चांगली गोष्ट आहे की एवढी बाहेरची कामं करून आल्यानंतर घरी थोडा आराम मिळायला पाहिजे. पण ह्या सगळ्या उत्तरांमध्ये मला एक गोष्ट दिसत नाहीये कुठे. काय कोणी गुंतवणूक वगैरे करते का? नाही ना, कोणच करत नाही. जे ते आपलं असंच उडवतात पैसे. बघा, सो हा ऍक्च्युअली मुद्दा हिच्याशी बोलल्यानंतर लक्षात आला की गुंतवणूक करण्याच्या बद्दल कोणी विचारच नाही करत आहे. ठीक आहे, आपण म्हणतो तसं हम एक बार जीते एक बार मरते है वगैरे असं आपण बॉलिवूड मधनं शिकलेलो आहोतच. त्याच्यामुळे किंवा योलो आपण शिकतो, यू ओनली लिव्ह वन्स, अशा बऱ्याच संकल्पना आपण ऐकलेल्या आहेत. सो खर्च करावा ह्याच्यात काही आपलं काही वाद नाहीये. पण एका पॉइंटला आपल्याला कुठेतरी हे रिअलाइज झालं पाहिजे की 1 महिने 2 महिने आपण असेच स्वतःसाठी परिवारासाठी पैसे जरी आपण स्पेंड केले असतील तरी एका पॉइंट नंतर आपण या पैशाचं काहीतरी गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण ह्या पैशांकडे बघितलं पाहिजे. पण मग आपण त्याचं काय करू शकतो, काय नाही करू शकत, त्याच्यासाठी आपल्याकडे अजून एक गेस्ट येणार आहेत. मनीषा मावशी, खूप थँक्यू, तू वेळ काढून आमच्या चॅनलवरती आलीस. धन्यवाद. तर आज आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत वर्षा पवार तावडे, आणि त्या भारतीय स्त्री शक्ती संघटना या संघटनेच्या राष्ट्रीय सचिव आहेत. राष्ट्रीय सचिव म्हणल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की म्हणजे नक्की कोण आहेत, तर त्या नॅशनल सेक्रेटरी आहेत. ओके. तर वर्षा काकू, आम्हाला थोडंसं तुझ्या संघटनेबद्दल सांगणार, म्हणजे सगळ्यांना त्याच्या आधी एक सांगते की संघटना काय करते हे कळाल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ह्यांच्याबरोबर आज आपण का गप्पा मारतोय. ओके. भारतीय स्त्री शक्ती ही देशभरात काम करणारी संघटना आहे. आता आमच्या 16 राज्यांमध्ये काम आहे आणि 1988 पासून हे काम सुरू झालंय. आता प्रामुख्याने 5 मुद्द्यांवरती काम चालतं. म्हणजे त्याला मी पंचसूत्री म्हणतो ही संघटनेची. तर स्त्रियांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचं आर्थिक स्वावलंबन, जो तुझा खूप जवळचा विषय आहे, आणि आत्मसन्मान, त्यातून आपोआप त्यांना आत्मसन्मान येतो, आणि समानता, ही 5 सूत्र घेऊन देशभरामध्ये काम चालतं. 88 सालापासूनच किशोरवयीन मुला मुलींबरोबर सुद्धा काम चालतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेंडर सेन्सिटायझेशन ह्याच्यावरती, ज्याला आता आपण इमोशनल इंटेलिजन्स, मुला मुलींचा वाढावा, ज्यातून
समानतेचं महत्त्व त्यांना कळावं या दृष्टीने काम सुरू झालंय. त्याची मॉड्यूल्स असतात, त्याच्याबद्दल मुलांमुलींबरोबर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण करत असतो. हे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये दोन्ही ठिकाणी चालतं. शाळांमध्ये बऱ्याचदा आम्ही पालकांबरोबर सुद्धा यातल्या काही ॲक्टिव्हिटीज करतो. असं सगळं विविध प्रकारचं काम चालतं आणि भर आता खूप जास्त हा आर्थिक स्वावलंबनावरती सुद्धा आहे आणि आर्थिक साक्षरतेवरती सुद्धा आहे. जे सगळ्या म्हणजे अक्रॉस द क्लासेस आपण म्हणतो ना, की महिलांमध्ये कमवायचं माहिती आहे, कदाचित थोडंसं साठवायचं पण माहिती आहे, पण गुंतवायचं माहिती नाहीये. त्यामुळे त्या प्रकारची आर्थिक साक्षरता ही अधिकाधिक महिलांना पर्यंत पोचावी, हे सुद्धा काम संघटना म्हणून आम्ही करतोय. उत्तम. साधारण किती महिलांच्या संपर्कात तुम्ही येता? एक ॲव्हरेज साधारण लाखभर तर आपण जरूर धरू शकतो. बापरे. म्हणजे एवढ्या तर इतक्या शाखांमधून क्या बात आहे. होतच राहतं. मग आता हा प्रश्न आता तुम्हाला अजून रेलेव्हंट वाटेल की एवढ्या महिलांच्या संपर्कात तुम्ही असता, तर जेव्हा ही स्कीम डिक्लेअर झाली की तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत, तर आज आपण या स्कीम बद्दल काही बोलणार नाही होत इकडे. ओके, ज्यांना या स्कीमची माहिती हवी, मी एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन कॉमेंटमध्ये देईन, ती तुम्ही तुमची नंतर बघू शकता. आजचा जो अख्खा फोकस आहे की महिला त्या मिळालेल्या पैशांचं काय करतायत, तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला मनीषा मावशीकडनं एक तिचा व्ह्यू पॉइंट घेतला की तिने किंवा तिच्या मैत्रिणींनी काय केलेलं आहे. पण तू एवढ्या स्त्रियांच्या संपर्कात आहे, तर तुला काय एक साधारण कळालेलं आहे, काय करतायत महिला या पैशांमध्ये? काय करतात त्याच्यापूर्वी 1-2 वाक्यांमध्ये आपण सांगूया की कोणासाठी आहे ही स्कीम. एकतर ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे किंवा पिवळं रेशन कार्ड आहे अशांसाठी आहे. याचा अर्थ ज्या आर्थिक निम्न स्तरातल्या आहेत, म्हणजे ज्या साधारणपणे ज्यांचं कुटुंबाचं सगळ्यांचं मिळून वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशांसाठी ही योजना आहे. पुन्हा ज्यांचं सरकारी नोकरीत कोणी घरातलं नसावं वगैरे अशा बऱ्याच त्यातल्या अटी आहेत. 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या वयोगटामध्ये, मग ती विवाहित असो, अविवाहित असो, घटस्फोटिता, परित्यक्ता, कुठल्याही कॅटेगरीतली असो, तिला ह्याचा लाभ मिळू शकतो. आता गेल्या 2 महिन्यापासून ह्याचे पैसेही यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अचानक ज्यांनी सुरुवातीपासून अर्ज केले त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये अचानक येऊन पडले. जे मिळवण्यासाठी त्यांना कमीत कमी 2 घराचं धुणभांडी करायला लागत असू शकतं, ते आज अचानक मिळाले. आज घराघरांमध्ये ह्या सगळ्या त्याची चर्चा खूप आहे की आता हिला पैसे मिळायला लागले असं. तर आता ते जे मिळायला तिला लागले त्याचं ती काय करते याची आम्हाला पण खूप उत्सुकता होती. त्यामुळे आमच्या ज्या बचत गटातल्या महिला आहेत किंवा ज्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळी छोटी छोटी कौशल्य विकास शिबिरं करत असतो, अशांशी गप्पा मारताना हे लक्षात आलं की ह्या पैसे जे आता त्यांना मिळतात त्यामुळे त्यांना खरंच त्या सक्षम होतात का ह्याचा अजून अंदाज येत नाहीये. मग नेमकं काय अडतंय कुठे, तर एकतर ती प्रत्येक स्त्री ही इतकी संसाराला वाहून घेतलेली आहे की प्रत्येक गोष्टीकडे ती आता माझ्या संसाराची गरज काय आहे असं पाहते. त्यामुळे तिला पहिल्या त्या गरजा दिसतात की आता गॅस समजा संपला असेल तर तो माझ्या पैशातून आता मी घ्यायला पाहिजे ना, आता मला पैसे हातसाठी हात नको पसरायला, किंवा कुठलंही मुलांचं काही असेल किंवा घरातून सुद्धा आता मुलांनी काही खाऊसाठी आणि कशासाठी पेन आणायचे, रबर आणायचे, कशासाठी पैसे मागितले तर मुलांचे वडील म्हणायला लागलेत आता की आईकडे मिळतात, तुझ्या आईला तर पैसे मिळतात ना, तिच्याकडे माग आता. असं सगळं जे आता व्हायला लागलंय, हे सगळं त्या पोटतिडकीने सांगत होत्या की ताई आता आम्ही सुद्धा असं हक्काने पैसे नाही ना नवऱ्याकडे मागू शकत. म्हणजे आधी आम्हाला मागता यायचे घर खर्चाला सुद्धा, पण आता दरवेळी ते म्हणतात तुला मिळतात, आता तुला मिळायला सुरुवात झाली. तर नेमकं ह्या पैशाचं ह्या स्त्रिया काय करतायत हे समजून घेताना लक्षात आलं की जो मुख्य उद्देश आहे ही योजना सुरू करण्यामागचा, की तिला सक्षम करावं, तिच्या हक्काचे, तिच्या सुखशांतीसाठी, तिला सशक्तीकरणासाठीचे जे तिला मिळाला पाहिजे पैसा, तो पुन्हा ती कुटुंबाच्या खर्चातच घालते. म्हणजे पुन्हा आपण नेहमी म्हणतो तसं आलेल्या पैशाला घराबाहेर पडायला वाटा अनेक असतात, त्या वाटांमधली गुंतवणुकीची वाट तिला दिसणार की नाही, तर तिला सापडत नसेल तर आपल्याला थोडी ती वाट तिला मोकळी करून दाखवायला लागेल. असं संघटना म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप प्रकर्षाने जाणवलं. म्हणून खरं म्हणजे आम्ही तुला अप्रोच केला. क्या बात आहे. यांना तू काहीतरी सल्ला दे. फार छान, विचारच खूप चांगला आहे मुळात. तुम्हाला लक्षात आलं असेल की कदाचित
जसं आता वर्ष कोणी सांगितलं की 2,40,000 पर्यंत ज्यांचं 2,50,000 पर्यंत ज्यांचं एक कौटुंबिक उत्पन्न आहे, याच लोकांना ही स्कीम ऍप्लिकेबल आहे. पण जरी तुम्हाला नसेल तरी आय थिंक ही खूप चांगली संधी आपल्याला मिळते की मला जरी ही एलिजिबल नसेल तरी माझ्या घरी जे कोण हाऊस हेल्प येते माझ्याकडे, की मावशी आहेत किंवा आपले ड्रायव्हर काका आहेत किंवा वॉचमन आहेत, कोणी, या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या रिस्पेक्टिव्ह घरातल्या महिलांपर्यंत या स्कीम मधनं मिळालेल्या पैशाचं कसं आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो हे आपण आज सांगू शकणार आहोत. सो आजचं मूळ मुद्दा जो असणार आहे तो गुंतवणूक या स्कीम मधनं आलेल्या पैशांची कशी करावी ह्याचं आपण पुढे डिस्कशन बघणार आहोत. जसं आपण म्हटलं ना की महिला नॉर्मली आपल्या संसारामध्ये खूप इमोशनली इन्व्हॉल्ड असतात. Correct. त्यामुळे त्याच्यासाठी काही ना काहीतरी करावं हे वाटणं खूप स्वाभाविक आहे आणि त्याच्यात गैर काहीच नाहीये. पण त्या तात्कालिक विचार करतात. खरंय. आत्ता पुरतच त्यांचा विचार आत्ता सुरू आहे. पण हा पूर्ण पुढचा विचार त्यांना ह्याच्यातून कसा करता येईल ह्याचं काही आपल्याला त्यांना माहिती देता येईल का, किंवा आत्ता मी जे काही मिळवणार आहे किंवा जे गुंतवणार आहे, जे बचत करणार आहे, जे काही करणार आहे त्यातून मुलांच्या भविष्यासाठी मला वापरता येतील हेही त्यांना काही सांगता येईल. किंवा स्वतःचा जो उत्तरार्ध असेल आयुष्याचा, जेव्हा कदाचित ती कमवू शकणार नाहीये, तो काळ तिने घालवायचा असेल आत्मसन्मानाने, तर तो कसा घालवता येईल, असा काही तुझ्याकडून ते मार्गदर्शन जर त्यांना देता आलं आपल्याला, आणि जे पुन्हा कमी जोखमीचं असेल, ज्याच्यात रिस्क फॅक्टर कमी असेल, असं आणि त्यांना सोपं, सुटसुटीत, सहज करता येईल, नक्की असे पर्याय आपण जे आता तू एक ओव्हरऑल संकल्पना मांडली की एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचं उत्तरार्ध, म्हणजे आपण एक 60 नंतरचं त्यांचं वय पकडू, कदाचित अंगातली शक्ती कमी झाली असेल, कदाचित घरकामं करायला जमणार नाहीत त्यांना, अशा वेळेला जर त्यांना कोणी पेन्शन दिलं तर किती छान होईल रे. आणि त्याच्यासाठी एक सरकारची स्कीम आहे ज्याचं नाव आहे अटल पेन्शन योजना. आता ह्याच्यासाठी कोण अप्लाय करू शकतं, तर कोणीही व्यक्ती जिचं वय 18 ते 40 या वयोगटात असलेली कुठलीही व्यक्ती याच्यात अप्लाय करू शकते. स्त्री पुरुष दोघांसाठी ही स्त्री पुरुष दोघांसाठी आहे. बट आता आपण ह्याचं ऍप्लिकेशन फक्त स्त्रीच्या दृष्टिकोनातून बघू, पण रूल्स सेमच आहेत. म्हणजे हे जे काय मी सांगते ते पुरुषांसाठी पण ऍप्लिकेबल आहेच. ओके, आता ह्याच्यातलं सगळ्यात उत्तम गोष्ट काय मी तुला सांगते, ह्याच्यात 5 तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रक्कम सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही 1000 रुपये एक प्लॅन घेऊ शकता. म्हणजे तुम्ही टेलिफोन रिचार्जचे जसे प्लॅन्स असतात ना, तसे या स्कीम मध्ये प्लॅन्स आहेत. आता कळलं की 1000 रुपयाचा रिचार्ज, 2000चा रिचार्ज, तसं 1000 रुपयाचा प्लॅन आहे, 2000चा प्लॅन आहे, 3000चा प्लॅन आहे, 4000 आणि 5000 भरायचे त्यांनी. नाही 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 नाही, एवढ्याचं त्यांना पेन्शन मिळणार आहे. ओके ओके, सो तुम्ही ठरवायचंय की मी 60 पूर्ण झाले की मला कितीचं पेन्शन हवंय हे त्या व्यक्तीने ठरवायचं. जर 1000 रुपयाचं पेन्शन त्यांना हवं असेल तर अर्थातच जे त्यांनी पैसे भरायचे ती रक्कम अर्थात कमी असणार. वर्सेस मला जर 5000चं पेन्शन पाहिजे, कारण मी 5 पट रक्कम मागते ना, सो मला जर 5000चं पेन्शन हवं असेल तर माझं जे काही जे पैसे मला भरायचे आहेत किंवा आपण दर महिन्याला ह्याला आपण एक कॉन्ट्रीब्युशन म्हणू शकतो, दर महिन्याला मला जेवढे पैसे भरायचे त्याची रक्कम अर्थात थोडीशी जास्ती असेल. ओके, हप्त्याने भरायचे. एक्झॅक्टली. आता तू हा महत्वाचा मुद्दा मांडला की महिन्यानीच भरायचे का, तर त्याच्यातही खरं या स्कीम मध्ये वेगळे ऑप्शन्स आहेत बरं का, की महिन्यानी भरायचे का तिमाहीनी भरायचे का, काय असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. पण आपल्याला लाडकी बहीणचे जे पैसे मिळणार ते महिन्यानीच मिळणार आहेत ना. सो आपण काय म्हणतोय, हे जर महिन्यानी आपल्याला सरकारकडनं पैसे मिळणार आहेत तर हेच पैसे आपण वळते करून घेऊयात, आपण हे वळवूयात अटल पेन्शन योजनाकडे. आणि ह्याचं तुला एक सोपं जर उदाहरण सांगायचं, मी एक चार्ट तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दिसेल तुम्हाला, की आपण एक उदाहरण घेऊयात की एखाद्या व्यक्तीचं आज वय आहे 30, एखादी आपली महिला आहे जिचं वय 30 आहे आणि ती म्हणते मला ना 5000 रुपये पेन्शन पाहिजे 60 नंतर. ओके, तर तिला दर महिन्याला 577 रुपये भरायचे आत्ता इथून पुढे दर महिन्याला. तर मी म्हटलं असं मिळणारे 1,500 पैकी, म्हणजे लाडकी बहीण मधनं मिळणार 1,500, त्याच्यापैकी 577 वळवायचे अटल पेन्शन योजनाकडे, तरी सुद्धा तिच्या हातात जवळजवळ 900 रुपये राहतात. ओके, सो आता जर हे तिने दर महिन्याला कितव्या वर्षापर्यंत, तर 60व्या वर्षापर्यंत, म्हणजे आता तिचं वय 30 आहे, 30 ते 60 दर महिन्याला 577 रुपये भरायचे तिला. ओके, पण त्याचा फायदा काय होईल, 60 वर्ष तिचे पूर्ण होता क्षणी पुढच्या महिन्यापासून तिला 5000 रुपयाचं पेन्शन तिला मिळणार आहे आयुष्यभरासाठी, ती हयात असेपर्यंत. आता बऱ्याच जणांना हा प्रश्नही पडेल की आज 5000 वाटताना छान वाटतायत, पण तेव्हा महागाई एवढी असेल 30 वर्षांनंतर की कदाचित त्या 5000ची व्हॅल्यू पण कमी झालेली असेल. पण मी काय म्हणते, 5000 रुपयात निदान दुधाचा खर्च,
भाजीचा खर्च, त्यामुळे भाजी भाकरी आमटी एवढं तरी खाता नक्की, तेव्हाचा औषध तेव्हाचं पाण्याचा खर्च, निदान काहीतरी थोडंफार काहीतरी. औषध पाण्याचं तेवढे तरी नक्की निघू शकतील. म्हणजे मी काय म्हणते 2 वेळेचं जेवण त्याच्यातनं होऊ शकेल. बरोबर. आता प्रॉब्लेम असा होऊ शकतो की त्या स्त्रीनी 30 ते 60 वर्षापर्यंत तिने छान हप्ते भरले एवढे या योजनेसाठी, अटल पेन्शन योजनेसाठी, आणि असं पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने तिचं जर 62व्या वर्षी निधन झालं तर काय? तर तू जे मगाशी मुद्दा मांडला की कुठलीही स्त्री अशी झटत असते की मला माझ्या परिवारासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचंय, तर तिचं जर निधन झालं तर तिच्या नवऱ्याला हे पेन्शन सुरू राहतं. ओके. सो तो हयात असेस तोपर्यंत त्याला दर महिन्याला 5,000 मिळत राहणार आहे. बरं. ओके. ऍडेड इन्सेंटिव्ह आहे. नक्कीच. आणि आता इथून पुढचा सगळ्यात मोठा मुद्दा, कधी ना कधीतरी सगळेच जण एकदा जाणारच आहेत. सो ती व्यक्ती गेली, तिचा नवराही जर गेला तर काय? तर त्यांचा जो नॉमिनी असेल, सो त्यांचा मुलगा आहे, त्यांची मुलगी आहे, कोणीही नॉमिनी जी कोण असेल, त्या नॉमिनीला किती माहितीये 8.5 लाख रुपये ही रक्कम त्यांना मिळणार आहे. सो इन्शुरन्स सारखा एक फ्लेवर दिलेला आहे ना, की जी व्यक्ती ज्या व्यक्तीची अटल पेन्शन योजना होती ती पण गेली, तिचा नवराही गेला, किंवा मी म्हणलं असं आता ही स्कीम पुरुषांसाठी सुद्धा आहे. सो पुरुषांनी जर काढली असेल, तो गेला तर स्त्रीला मिळणार पैसे, तीही गेली तर त्यांची जो कोण नॉमिनी असेल, तर एवढी मोठी जर रक्कम मिळणार असेल तर माझ्या मते काहीच हरकत नाहीये. फक्त याच्यात काय, हे एक लॉंग टर्म म्हणजे एक मोठ्या कालावधीसाठीची ही गुंतवणूक आहे. अगदी उद्या पैसे पाहिजेत तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी नाहीये. एखाद्या व्यक्तीला जर अटल पेन्शन योजना सुरू करायची असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ते जाऊन सुरू करू शकतात, किंवा एखादी नॅशनलाइज्ड बँक आहे, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कुठल्याही बँकेत तुम्ही जा, त्यांना सांगा अशी अशी आम्हाला योजना सुरू करायची आहेत, काय फॉर्म देतील तुम्हाला, आणि नेहमीच आपलं नेम प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, आधार लिंक्ड मोबाईल, फोटो, काय ह्याच्या पलीकडे फार काही जास्त डॉक्युमेंटेशन नाहीये त्याचं. हे सगळं केलं की आय थिंक तुम्ही ना फक्त स्वतःचा विचार केला, तुमच्या स्वतःच्या उत्तरार्धाचा विचार केलाच, तुमच्या स्पाऊसच्या उत्तरार्धाचा विचार केला, आणि तुमच्या नॉमिनीचा, मुलाचा मुली सगळ्यांचा विचार केला. सो माझ्या मते खूप उत्तम योजना आहे एका लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून. मला वाटतं ह्याच्यात एक प्रश्न असा येऊ शकतो की हे किती महिने मिळणार आहे माहित नाही ना आम्हाला. आता म्हणतेत सरकार मिळतील, तर मला त्याच्या जोडीने जे तू मगाशी गणित सांगितलंस ना की आताच्या 1,500 ह्याच्यात तुम्हाला तरी 900 उरणार आहेत. या 900 तुम्ही काय करणार की ज्याच्यामुळे त्याचा वापर जोपर्यंत मिळणार आहेत, असं म्हटलं जातं की कदाचित जे कोणी सरकार असणार ते कंटिन्यू करणार, थांबवणार नाही कदाचित. तर ते एक गृहीत धरू आपण, समजा नाही तरी सुद्धा त्या 900 मध्ये आता आपण असं काहीतरी कुठेतरी अजून गुंतवू शकतो, स्वतःला अजून एखादं काहीतरी मशीन शिलाईचं घेतलं, त्यातून उत्पन्न सुरू केलं, वाढवणं, असं काही केलं तर त्यातून आपण आपलं ऍडिशनल कमाई पण सुरू राहू शकतो. ऍब्सोल्युटली. सो खूप चांगला मुद्दा आहे हा. सो तू म्हटलेस जर 1% जर ही स्कीम लेट असे 3-4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी व्हॉटएव्हर बंद झाली सपोज, तर त्याची तरतूद आजपासून आपण करू शकतो. त्याच्यासाठी मी म्हटलं असं उरलेले 900 उरलेल्याचं काय करायचं, तर आपण एक पॉसिबिलिटी अशी असू शकते की आपण त्यातली 500 रुपये आपल्याला तर द्यायला लागणार, 577 व्हॉटएव्हर, त्याची एक आपण आवर्ती ठेव सुरू करू शकतो, म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. सो रिकरिंग डिपॉझिट आपण सुरू करू शकतो, जेणेकरून आपल्याला हे पैसे ऑटोमॅटिकली बाजूला पडत राहतात. सो ते एक ऑप्शन नंबर 1 असू शकतं. दुसरं ऑप्शन हिनीच एक आता खूप छान उदाहरण दिलं की लेटस त्या महिलेला छान शिवणकाम येतं, तर एखादं जर हप्त्याने म्हणा एखादं मशीन विकत घेतलं तुम्ही, त्याच उरलेले 900 रुपये आहेत ना अजून आपल्याकडे, त्याच्यातनं जर तुम्ही मशीन घेतलं 2-3 हप्त्यांमध्ये वाटेल काय 4-5 हजारात मशीन येत असेल, त्याच्यातनं शिवणकाम सुरू केलं, त्याचे काही 4 पैसे मिळायला लागले, ते पैसे आपण परत बाजूला ठेवले. सो थोडक्यात करायचंय काय की आपण, तू म्हणलीस स्वावलंबी व्हायचंय आर्थिक दृष्ट्या पण. आणि पुन्हा म्हणजे आता हेच बोलता बोलता मला असं वाटलं की ती एकटी, तिला समजा ते 900 उरणार आहेत, त्यातले तिने 200-500 घरासाठी वापरले, मग अगदीच 300-400 उरतात. अशा 4-5 जणी एकत्र येऊन पण काहीतरी आपण व्यवसाय सुरू करू शकतो. काही नाही तर घरगुती डबे पोचवण्याचा व्यवसाय आहे, आणि काही पदार्थ करते ते आपल्याला येतातच करायला. म्हणजे जे आपल्याला हमखास जी स्किल आहेच आपल्याकडे, त्यातनंही काय व्यवसाय आपल्याला आतापर्यंत आपल्याकडे गाठीशी पैसा उरत नव्हता, तो उरवण्याची सवय लावणं, आणि अजून 4 जणींना एकत्र घेऊन आपण एकत्र तो व्यवसाय सुरू करू शकतो, असाही विचार करत ही योजना बंद होईल का नाही याचा विचार न करता आपले आतापर्यंत जे मिळत नव्हते, जे आता मिळणार आहेत, त्याचा कसा वाढवायचा पैसा,
वा. हा विचार करावा. असे काही तुझ्याकडे उदाहरणं आहेत की तिघा चौघा महिलांनी एकत्र येऊन खूप आहेत, काहीतरी? हो, खूप आहेत अशी. अगदी गिरणी घरघंटी म्हणतो ना, हा ती हा घेतली, काम सुरू केलं, ती कामं मिळाली. शिवणाची मशीन घेतली किंवा कांडप यंत्र असतं असं बर. म्हणतात, ते घेतलं. किंवा कोणी 4 जणींनी एम्ब्रॉयडरीचा क्लास केला, ते शिकलं. कोणी कम्प्युटरचा क्लास जॉईन केला, त्यातनं काहीतरी छोटी मोठी नोकरी कामं मिळाली. मिळाली. हो. स्वतःचं स्किल वाढवणं अशा पैशातून, हे प्रामुख्याने उद्देश जर ठेवला, थोडं जे काही आपल्याला येतं त्याला अजून पॉलिश करायचं त्या स्किलला, क्या बात तर आहे. तोच मिळणारा पैसा असा आपण वाढवू शकतो. म्हणजे ही आत्ता जी मी सांगितली ती पैशांची गुंतवणूक होती, तू म्हणते ही स्वतःमध्ये गुंतवणूक करा. खरंय, खरंय, सो खरंय. ह्यानी थोडक्यात आपण याला इंग्रजीत अपस्किलिंग म्हणतो, हम्म. की स्वतःला जे काय थोडं येतंय किंवा आवडतंय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हो. त्याच्यातच जर तुम्ही अजून शिकला तर त्याच्यातनंही नक्कीच पुढे सुद्धा आपल्याला पैसे मिळण्याची एक संधी उपलब्ध अगदी होऊ काही शकते. जणी मला ड्रायव्हिंग शिकण्याची खूप इच्छा आहे, पण आतापर्यंत कोणी घरातले शिकू देत नव्हते, ओ, तर आता मी ते करू शकतो असं म्हणणारी भेटलेली आहेत. क्या त्यामुळे बात आहे. करायला गेलं तर खूप आहे करण्यासारखं. उत्तम. ही आता तुझी अटल पेन्शन योजना सांगितलीस, त्याची माहिती खूप इंटरेस्टिंग आहे आणि हम्म. खूप अशी अपिलिंग पण हा. आहे. पण फक्त मग दर महिन्याला जाऊन तिला ते भरायला लागतं, नाही का नाही नाही बँकेत नाही. नाही? सो आपलं जे कोण लाभार्थी आहेत त्यांना काही दर महिन्याला एपीवाय म्हणजे अटल पेन्शन योजनेचे हप्ता भरायला काही दरवेळेला बँकेत जायची गरज नाही, पोस्ट अच्छा. ऑफिसमध्ये जायची गरज हम्म. नाही. जेव्हा ते एपीवायचं अकाउंट काढतील तेव्हा त्यांना बँकेला डायरेक्ट स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्यायचे. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे सोपं की तुम्ही ते बँकेला form मध्ये, सांगायचं हां. की अमुक अमुक तारखेला माझ्या अकाउंटमधनं एवढी रक्कम वजा करा आणि योजनेमध्ये जमा करा. ओके. पण एक इथं मला आता बोलता बोलता अजून एक मुद्दा सुचला, खूप महत्वाचा मुद्दा आहे आपण, की लाडकी बहीणचे पैसे जमा कधी होणार आहेत ही तारीख साधारण बघा, आणि अटल पेन्शन योजनेची जी काय तारीख आहे ती किती तारीख आहे ही पण आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे अगदी जर एक्झॅक्ट सेम किंवा अगदी एकच दिवसाचं पुढे मागे असेल ना तर गडबड अशी होऊ शकते की अकाउंटमध्ये बॅलन्सच नाहीये तेवढा आणि मग अटल पेन्शन योजनेचा हप्ता चुकू शकतो. म्हणून माझं असं एक मत आहे की दोघांच्या मध्ये एक साधारण 5-7 दिवसांचं जर अंतर असेल की तुम्हाला लाडकी बहीणमधनं मिळणारे पैसे ती तारीख आणि अटल पेन्शन योजनेला जाणाऱ्या पैशांची तारीख, त्याच्यात एक 5-7 दिवसांचं अंतर असलं की सेफ. बरं, ओके. सो हे तुझ्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बद्दल. हा, म्हणजे हे आता हे आहे खूपच इंटरेस्टिंग सगळं. काही जणांना समजा आता लॉंग टर्मचा नाही विचार करायचा आहे. आता माझं मूल छोटं आहे, त्याचं शाळा संपली की त्याचं पुढचं उच्च शिक्षण आहे, त्याच्यासाठी काहीतरी मोठा खर्च येऊ शकतो, तर मला तेव्हा लागणार आहेत. करेक्ट. तर मग त्याचं मला त्याच्यासाठी हवेत, मला आता पेन्शनचा मी नंतर विचार करेन असं म्हणणारे असू शकतात. पॉसिबल. त्यांना आपण काय काय करू वेगळे शकतो? पर्याय हा, देऊ शकतो? परत म्हणजे तुला जोखीमवाला नको आणि परत हा, जोखीम नाही, ते कॉमन म्हणते जोखीम नाही चाहिए. मग याच्यासाठी एक पीपीएफ म्हणून खूप चांगला पर्याय आहे. पीपीएफ इज पब्लिक प्रोव्हिडंट फंड. ह्याच्यात तुम्हाला 7.1% एवढं व्याज आता मिळतं. पण हे व्याज चेंज होऊ शकतं. म्हणजे टिपिकली एका क्वार्टर मधनं का एका अर्ध्या वर्षानंतर सरकार ह्याचे एक रिवाइज्ड रेट्स पण डिक्लेअर करत असते. पण टिपिकली तुम्हाला एफडीच्या आसपास तरी नक्कीच मिळतं, थोडे 0.5% अलीकडे पलीकडे. पण याचा फायदा असा आहे की एफडीतले पैसे तुम्ही जर 1 वर्षाची एफडी केली असेल तर मोह काय होतो, 1 वर्ष संपल्या एवढे पैसे आले, चला काहीतरी करून टाकू आपण त्याच्यात. पीपीएफचा फायदा असा आहे की जसं तू आता म्हणली की मुलांच्या शिक्षणासाठी जर पैसे लागणार असतील तर तो मोह आवरता यायला पाहिजे ना, की आता मी हे पैसे उडवून नाही टाकणार. सो एक उदाहरण घेऊयात. एखादी महिला आहे आणि तिचा मुलगा किंवा मुलगी सपोज 2 वर्षाची आहे आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजे साधारण तिला 15 वर्षानंतर पैसे लागणार आहेत. तर पीपीएफचं मूळ सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे की ह्याला आपण म्हणतो लॉक इन पिरियड. लॉक इन पिरियड म्हणजे काय, तुम्ही 15 वर्षांचं जर लॉक इन पिरियड असेल तर 15 वर्षांच्या आत तुम्ही पैसे विड्रॉच करू नाही शकत, काढूच शकत नाही तुम्ही. सो तुम्ही दर महिन्याला म्हणा किंवा तुम्हाला जशी सोय होईल तशी, ह्याला तर अशी पण गरज नाही की दर महिन्याच्या महिन्याला द्यायलाच पाहिजे पैसे. म्हणजे एखाद्या महिलेकडे जर आतापर्यंत साठवलेले चांगले पैसे असतील ती म्हणजे मी एक रकमी 5,000 रुपये देणार, तसंही चालतं. पण पुढे वर्षभर मी 1 रुपये देणार नाही, तसंही चालतं. ओके. पण आता परत गोईंग बॅक, आता आपलं डिस्कशन काय चालू आहे की तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेमधनं मिळालेले पैसे आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याचा कसा वापर करणार आहोत. तर तुम्हाला जे काही योजनेतनं पैसे मिळतात ते तुम्ही पीपीएफ मध्ये दर महिन्याला परत स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ऑटो डेबिट करू शकता. किती तर 50च्या मल्टिपल्स मध्ये, 50च्या मल्टिपल्स पटीमध्ये. म्हणजे कसं आपण सांगूयात की एखादी महिला म्हणली की मला 50 रुपये दर महिन्याला गुंतवायचे, एवढे पण करता येतात. मिनिमम 50 आहे. 50 म्हणा, 100 म्हणा, 150, 200 म्हणजे 50च्या पटींमध्ये ती करू शकते. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 500 आहे ह्याची. सो
जेव्हा आपण या स्कीम मधनं पैसे येत आहेत आपल्याला, लाडकी बहीण योजनेमधनं, एका महिन्यासाठी तेवढं थोडं ऍडजस्ट करायला लागेल. कारण एकदम तिथेही 900 जात आहेत आपल्या उदाहरणामध्ये, तिकडे जर 900 जात असतील, इकडेही पहिल्या महिन्यात फक्त 500 आपल्याला जमवायचे. आणि नंतर मी म्हणलं असं मग काय दर महिन्याला किती ते तुम्ही ठरवू शकता. अगदी 50 असू शकतात, 100 असू शकतात, 150 पण असू शकतात. हा फायदा झाला पीपीएफचा. आणि मी म्हणलं असं एक 15 वर्षांचं लॉक इन आहे. आता 15 वर्षांनंतर तुम्हाला असं वाटलं की नाही अजून भागतंय आणि आता अजून शिक्षणाला काय, सपोज मुलगा मुलगी हुशार निघाला, स्कॉलरशिप मिळाली, सो तेव्हाही पैसे नाही लागले, तर सो तुम्ही हे पीपीएफ दर 5-5 वर्षांसाठी पुढे रिन्यू करत जाऊ शकता. सो नवीन लॉक इन पिरियड फक्त 5 वर्ष असतो, मग परत 15-15 वर्षाने. मग जर त्या मुलाला किंवा मुलीला अजून उच्च शिक्षण मास्टर्स डिग्री वगैरे करायची असेल, त्याच्यासाठी सुद्धा हे पैसे उपयोगाला येऊ शकतात. पण आता माझं मूल आहे 7वीत, ओके, आणि मला 3 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतरची मोठा खर्च येणार आहे, तर मग मी काय करायचं? मग आयडियली काय असतं सांगते, की खरं तर पीपीएफ मध्ये लॉक इन पिरियड आहे 15 वर्षांचा, पण त्याच्यात काही अशा एक प्रोव्हिजन्स म्हणतो आपण, म्हणजे काही अटींना थोडस रिलॅक्स केलेलं आहे. की जर उदाहरणार्थ शिक्षणासाठी आधीच पैसे लागतात, तर मग तुम्ही स्कीम मधले पैसे विड्रॉ करू शकता. पण परत त्याला कितीतरी कमीत कमी एवढे तरी वर्ष झाले पाहिजे स्कीमला, अशा अटी आहेत. किंवा जमा झालेल्या रकमेतनं किती काढू शकता तुम्ही पैसे, त्याच्यासाठी सुद्धा अटी आहेत. सो तुम्हाला जर पीपीएफ बद्दल खूप डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी याच्यावर ऑलरेडी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी पिंड कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये देईन, ती तुम्ही नक्की बघू शकता. अजून एक महत्वाचा मुद्दा सांगते, कारण तू म्हणली की जर आधीच पैसे लागले तर काय, इमर्जन्सीसाठी, तर तसं ना लोन पण मिळतं बरं का पीपीएफच्या अगेन्स्ट. बऱ्याच या महिला ज्या असतात ना, त्या काय करतात, हे सगळे जे मिळतात पैसे ते आपण सोनाराकडे एखादी स्कीम लावूयात, काहीतरी दर महिन्याला अमुक अमुक, किंवा काही वेळेला सावकारांच्याच काही काही स्कीम्स असतात त्याच्यात ते लावतात पैसे. का, कारण ते म्हणतात मला पैसे पाहिजेत तेव्हा मला मिळतात. तो त्यांना एक मेंटल कम्फर्ट हवा असतो. त्याच्यासाठी आय थिंक अगेन पीपीएफ खूप चांगलं आहे. ह्याच्यात जेवढे तुमचे पैसे आहेत, म्हणजे सपोज एखाद्या महिलेने ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स लेट असे 10,000 रुपये त्याच्यात जमा केलेले आहेत, तर 10,000च्या 25%, म्हणजे जेवढी तुम्ही रक्कम पीपीएफ मध्ये जमा केली त्याच्या 25% तुम्हाला लोन मिळू शकतं, कर्ज मिळू शकतं. बेस्ट पार्ट काय, व्याज. तुम्ही सावकाराकडनं पैसे घ्या किंवा कोणाकडनं तरी पैसे उचलले जर तुम्ही, तर कमीत कमी 14% 15% लागतात. पीपीएफच्या अगेन्स्ट जर तुम्ही लोन घेतलं असेल तर पीपीएफ वरती तुम्हाला जेवढे व्याज मिळतात त्या व्याजदराला 1% तुम्ही जोडायचा, अजून त्या ऍड करायचा, तेवढ्या टक्क्याने तुम्हाला लोन मिळणार. उदाहरणार्थ आता आपल्याकडे पीपीएफ 7.1%, 7.1% अधिक 1 म्हणजे 8.1% तुम्हाला लोन मिळणार. कोण देतं 8.1% लोन? नो क्वेश्चन्स आस्क्ड, पर्सनल लोन सारखं आहे. ओके, सो आय थिंक खूप स्वस्त दरामध्ये तुम्हाला लोन मिळू शकतं, पण फक्त इमर्जन्सीसाठी. त्याच्यातनं साड्या घ्यायच्या नाहीयेत. ओके, सो इमर्जन्सीसाठी हे पैसे वापरू शकतात. आणि याच्यात अजून एक अट आहे मात्र, की जे तुम्ही पैसे उचललेले आहेत ते 36 महिन्यात रिपे करायचे. कारण शेवटी आर्थिक शिस्त लावायची लोकांना. तुम्ही हे पैसे जर शेवटी उडवूनच टाकले तर काय फायदा आहे. तुम्ही एक मीडियम टर्म गोल अचीव करण्यासाठी, ध्येय अचीव करण्यासाठी तुम्ही हे पैसे बाजूला ठेवलेत. सो म्हणून काही ह्याच्यात अटी घातलेल्या आहेत. ओके, ग्रेट. पीपीएफ कुठे काढू शकतो ते पण सांगून टाकते, की पोस्ट ऑफिस मध्ये परत तुम्ही पीपीएफ अकाउंट सुरू करू शकता, कुठल्याही नॅशनलाइज्ड बँकेमध्ये पण सुरू करू शकता. सो काय तिकडे जायचं, फॉर्म घ्यायचा, परत आपलं तेच नेम प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, फोटो, आधार लिंक, ते सगळं सेमच आहे. आणि तुम्हाला शिवाय काय माहिती हवी असेल तर त्याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन पण आजकाल होऊ शकतं काही ठिकाणी. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. वा, पीपीएफ पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि करण्यासारखं आहे, सहज करता येण्यासारखं आहे. पण मला समजा अगदी मला आत्ता बाकी सगळ्या विचार करता 50 रुपये 100 रुपये इतकेच घालायचा विचार दर महिन्याला. त्याच्यापेक्षा जास्त नाही आता कमिटमेंट द्यायची. नंतर तू म्हणते तसं वाढवायची असेल तर वाढवू शकतो. अगदीच, हा पण एक महत्वाचा मुद्दा, की मगाशी मी सांगितलं होतं की दर महिन्याला 100च किंवा दर महिन्याला 200, असंही नाहीये बरं का पीपीएफ मध्ये. तुला वाटलं की या महिन्यात माझी जास्ती बचत झालेली, मला या महिन्यात 300 टाकायचे, चालेल, असं मध्ये मध्ये बदलू काही अमाऊंट कर, पण 50च्या मल्टिपल्स मध्ये, 50च्या पटीत एवढंच आहे. म्हणजे 52-53 नाही किंवा 120 नाही, 101 रुपयाची दक्षिणा नाही द्यायची, असं करायचं. बरोबर. तर फक्त असे समजा मी 50 किंवा 100 रुपये आता घातले तर मला 15 वर्षानंतर किंवा
काय त्याचं जे एक कॅल्क्युलेशन बर. सो मग मी एक काम करते, माझी वेबसाईट आहे rachanaraनडे.com, तिकडे फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स नावाचा हा सेक्शन ओपन केलाय मी. तिथे SIP कॅल्क्युलेटर म्हणून आहे. सगळ्यात महत्वाचं फुकट आहे, म्हणजे काय पेड नाही आहे काही. सो इथे आता तू म्हणशील ती आपण रक्कम इथे टाकू शकतो. सो उदाहरणार्थ 50 रुपये तू आता म्हणली बरोबर. सो 50 रुपये आपण एक महिन्याला पैसे गुंतवणार आहे. किती वर्ष? तर 15 वर्ष. सो 15 वर्षांचा पण इथे मी कालावधी टाकला आणि 7.1% हा आपला आपण रेट ऑफ इंटरेस्ट म्हणत होतो. सबमिट म्हणलं की इथं लगेच येतं की टोटल गुंतवणूक आहे आपली, त्या व्यक्तीने 9,000 रुपये गुंतवले. ओके. आणि त्याची व्हॅल्यू 16,081 एवढी होणार आहे. ही 50 रुपयाची फक्त 50 रुपये 16,000 मिळणार. पण आता परत आपण एक छोटीशी एक जादू करून टाकूया तिकडे. एखाद्या महिलेने ठरवलं नाही 50 नाही मी जास्ती बचत करेन, जसं तू म्हणलीस मग अशी की मिळालेल्या पैशात एखादं 3-4 बायकांनी मिळून न का विना पण एखादं शिवणकामाचं मशीन आणलं आणि त्याच्यातनं जास्ती पैसे मिळाले, ते पैसे साठवले. आणि एखाद्या महिलेने 600 रुपये महिन्याला जर गुंतवायचे ठरवलं, किती फरक पडतो ह्याच्यासाठी सांगते की 50 किंवा आपण म्हणजे 50 चे 500 घेऊ, 50 मधनं जी आता रक्कम आली त्याच्या जर 500 घेतले तर 1,60,000 रुपये. सो परत तेच आहे की तुम्ही मिळालेल्या पैशाचं करताय काय, किती चांगल्या पद्धतीने पैसे आपण बचत करतोय आणि गुंतवतोय, तेही तेवढंच महत्वाचं होतं. त्यामुळे मोठी होऊ शकते चांगली. पैसा वाढवायचा आहे आपल्याला, हे सतत डोक्यात ठेवलं पाहिजे. 100%. पैसा नुसता वाटायचा नाही आणि खर्च करायचा नाही. मी म्हणते त्याला 3 वा असायला पाहिजे. पैसे वाचवा, पैसे वाढवा आणि पैसे वाटा. तिन्ही असलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असं वाटेल की माझे जेवढी गरज होती तेवढे माझ्याकडे आलेले आहेत, तर थोडे वाटता पण आले पाहिजेत इतरांच्या कॉजसाठी. करेक्ट, अगदी खरं. आपण आतापर्यंत लॉंग टर्म म्हणजे एकदम 15 वर्षानंतरच, मग पहिलं तर आपलं होतं 60 वर्ष पेन्शनचं डायरेक्ट गाठलं होतं आपण. मग आपण मीडियम टर्मचं बोललो. पण इतकेही नाहीयेत आता मला करायचे. मला आता थोड्या म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार करायचा आहे, 2 वर्षापुरता विचार करायचा आहे. तर असं छोट्या इन्व्हेस्टमेंटचे काय योजना आहे का? ओके. सो एक आता महिला सन्मान बचत पत्र म्हणून एक योजना आहे, ज्याच्यात तुम्ही FD केल्यानंतर 2 वर्षात तुम्हाला हे पैसे परत मिळतात. ओके. आणि सगळ्यात मस्त म्हणजे क्वार्टरली कंपाऊंडिंग होतं त्याचं. म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ पद्धतीने व्याज आपल्याला मिळतं. ओके. चक्रवाढ म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे. परत थोडक्यात एखाद्या व्यक्तीने 1,000 रुपये गुंतवलेत. बाय द वे या योजनेमध्ये 1,000 रुपये मात्र कमीत कमी तुम्हाला करणे ना. महिला सन्मान बचत पत्र म्हणजे एक FD केल्यासारखे. सो असं नाही की तुमचं हे अकाउंट आणि तुम्ही दर महिन्याला 100 टाकत राहा, असं नाही. तुम्ही जेव्हा हे महिला सन्मान बचत पत्र करणार, हे एक पत्र झालं, परत पुढच्या महिन्याला पुढचं बचत पत्र आलं, तिसरं. थोडक्यात काय आहे की तुम्ही FD तुम्हाला जशी जशी तुम्हाला जर करायची असेल, तुमच्या सोयीने करायची असेल तर तुम्ही करू शकता. पण 2 वर्ष तरी तुम्हाला थांबायला पाहिजे. म्हणजे अगदी लगेच तुम्ही खर्च नाही करून टाकायचे ते पैसे. पण दर महिन्याला करायला लागतं असं नाही. आज तुला जर वाटलं की ऍट वन शॉट मला एकदम 50,000ची करायची, बापरे, उदाहरण सपने बडे देख सकते हैं. नाही म्हणजे आता मी या स्त्रीच्या दृष्टीतून तिने आता या महिन्याला 1,000 भरायचं ठरवलं, कारण आता आलेत ना ते भरूया, पहिले तरी भरू. बरोबर. मग 2-3 महिने इतर काही कारणाने तिला नाही जमलं, चालणार आहे, काहीच हरकत नाही. सो जसं हवं असेल तसं, पण 1,000 रुपये तरी पाहिजे, एवढा एक पॉइंट आहे. आणि ही सरकारी योजना आहे आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा ही बजेटमध्ये इंट्रोड्यूस केली होती निर्मला सीतारामन यांनी, आणि त्यांनी जेव्हा इंट्रोड्यूस केली तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की सरकार ही योजना 2च वर्षांसाठी आता सुरू करणार आहे. सो सुरुवातीला सरकार क्लिअर होतं की 2च वर्षांसाठी. त्याच्यात त्या म्हणलं की जर आम्ही ठरवलं की आम्हाला जर कंटिन्यू करायची असेल तर आम्ही सांगूत, पण आता तरी डोक्यात 2च वर्षांपर्यंत. सो 2 वर्ष कधी पूर्ण होत आहेत? 31 मार्च 2025. येत्या मार्च मध्ये 1.5 वर्ष आहे आपल्याकडे. 2000 नाही कुठं, नाही थोडेच महिने राहिले आता. 3 आणि हे ओके. सो पण ठीक आहे, जेवढं मिळेल तेवढं आपल्याला फायदा आपल्याला मिळवता येईल ह्याचा. आता ह्याच्यात तू मगाशी जे म्हणत होते की क्वार्टरली कंपाऊंडिंग म्हणजे काय, तर थोडक्यात एखाद्या महिलेने 1,000 रुपये गुंतवले आहेत, 3 महिन्यांनंतर लगेचच या 1,000 रुपयांवरती त्याचं व्याज कॅल्क्युलेट होणार. ओके. आता 1,000 रुपयावरती अगदी सोपं उदाहरण द्यायचं म्हणून मी डायरेक्ट एक आकडा सांगते. या 1,000 रुपयावरती सपोज 10 रुपये व्याज जमा झालं, तर 3 महिन्यांनंतर तुझी आता मूळ रक्कम 1,000 नाही राहत, तर 1,010 अशी राहते. परत 3 महिने गेले म्हणजे आता 6 महिने झाले, तर आता जे व्याज मिळणार आहे
ते 1,000 वर न मिळता 1,010 वरती मिळणार. सो त्याच्यावर आपण पकडून चालू 11 रुपये मिळाले. मग 9 महिन्यानंतर जे व्याज मिळणार आहे ते मूळ 1,000 प्लस 10 प्लस 11 म्हणजे 1,021 रुपयांवरती आता व्याज मिळणार. सो जरी या स्कीम मध्ये 7.5% जरी सरकारने व्याजदर सांगितला असेल तरी हे क्वार्टरली कंपाऊंडिंग केल्यामुळे, कारण दर महिन्याला इंटरेस्ट जमा, त्याच्यामुळे जवळ मुद्दल तुमची मूळ मुद्दलच वाढत जाते. सो त्याच्यामुळे तुमचं हा व्याजदराचा इफेक्टिव्ह रेट आपण म्हणतो तो साधारण 7.7 पर्यंत जातो. सो चांगला व्याजदर त्या मनाने मिळतो त्याला. ह्याच्यातही बऱ्याच महिलांचा हा परत प्रश्न होता की योजना चांगली पण आम्हाला 1 वर्षानंतर पैसे लागलेत तर. सो याच्यातही परत काही तरतुदी आहेत की 1 वर्ष तरी पूर्ण व्हायला लागतं, मात्र ते झाल्यावर तुम्ही काही स्पेसिफिक टक्केवारी पैसे त्याच्यातनं विड्रॉ करून घेऊ शकता. पर त्याच्या सगळ्या डिटेल्स, कारण ह्यांना फार बारीक बारीक छोटे छोटे मुद्दे आहेत, या ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगळा व्हिडिओ आहे महिला सन्मान बचत पत्रावरती, किंवा कोण सुरू करू शकतं. पण तरी सुद्धा एक छोटी माहिती देऊन ठेवते. याच्यात अगदी मायनर सुद्धा, म्हणजे अगदी तुमची 2 महिन्यांची मुलगी असू देत किंवा 80 वर्षाची आजी असू देत, कोणी पण महिला सन्मान बचत पत्र ओपन करू शकतो. ओके. सो या सगळ्याच्या छोट्या छोट्या बारकावे अजून जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलवरती परत पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या व्हिडिओची लिंक देतेच आहे. पण जसं तुझ्या चेहऱ्यावर एक कन्सर्न दिसला की अरे घ्यायला काय अर्थ आहे, मार्चला आता संपणार मग काय, तर मग अर्थात ही जरी स्कीम नसेल तरी एफडी तर करूच शकतात महिला. पण एफडीलाही आयडियली थोडी एक मोठी रक्कम असलेली चांगली. त्याच्या ऐवजी मग अशी जे मी म्हणले रिकरिंग डिपॉझिट आवर्ती ठेव, तर तुम्ही दर महिन्याला तर तुमच्या सोयीने ना अगदी 100 रुपये 200 रुपये 500 रुपये जे काय असतील त्याचं रिकरिंग डिपॉझिट सुद्धा करता येतं कुठल्याही बँकेत. शक्यतो नॅशनलाइज बँकेत केलेलं अजून सोयीचं, सेफ्टी राहते अजून. बरोबर. आणि परत तेच की तुम्हाला दर महिन्याला बँकेत नाही जायचंय, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्यायचं की माझ्या सेव्हिंग अकाउंट मधनं एवढे पैसे वळते करा आणि रिकरिंग डिपॉझिट मध्ये जमा करा. सो शॉर्ट टर्म साठी पण काहीच हरकत नाही. आयदर महिला सन्मान बचत पत्र किंवा एफडी किंवा आरडी रिकरिंग डिपॉझिट. आणि ह्या बरोबरीने जसे आपण मगाशी म्हटलं तसं फक्त ह्याच्यावर अवलंबून न राहता आपला काहीतरी स्वतःला नवीन काहीतरी ट्रेनिंग घ्यायचं, कोर्स करायचा, कौशल्य मिळवायचं, जे स्वप्न आतापर्यंत आपली आपण मनाशी धरून ठेवली होती पण पूर्ण नाही करता आली, कारण कोणासमोर तरी स्वतःसाठी हात नाही पसरावासा वाटत, तर तो जो आता मिळालेला हक्काचे असणार आहेत ते आपण स्वतःला नवीन काहीतरी ट्रेनिंग घेऊन त्याच्यातून आपला काहीतरी विकास, आपला एखादा स्वतःला अजून सक्षम करून एखादा छोटा घरगुती व्यवसाय सुद्धा करता येईल, किंवा 4-5 जणींनी मिळून एखादा थोडी अजून लोन घेण्याची, कारण आता माहिती आता आपल्याकडे असणार आहे काहीतरी, तर असं लोन घेण्याची क्षमता आपली वाढणार आहे, कारण हक्काचं तुमच्याकडे दर महिन्याला काहीतरी येणार पण आहे ते लोन फेडण्यासाठी. त्यामुळे असा विचार करून अजून कुठल्या लोनच्या स्कीम्स असू शकतात त्याची माहिती घेता येईल. आणि मला वाटतं की ह्या योजनेकडे हे कोणाला तरी अनुदान दिल्यासारखं दिलंय असं न पाहता, म्हणजे ती थोडीशी सुरुवातीला जी लाडक्या बहिणीची चेष्टा झाली आहे ती आपण जर चेष्टा पुढे होऊ द्यायची नसेल तर आपला हा आत्मसन्मानाने टिकवण्याचा मार्ग आहे, आत्मसन्मान टिकवण्याचा, असं ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण एकटीने जे करता येईल ते एकटीने, आणि अनेक अशा संघटना आहेत ज्या अशा छोट्या छोट्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचं फ्रीमध्येही प्रशिक्षण देत असतात, त्यांना अप्रोच करावा. सरकारच्याही कितीतरी योजना अशा प्रशिक्षणाच्या आहेत, त्याच्यामध्ये त्याची माहिती मिळवता येईल. आणि मला वाटतं की जेवढं आपण कुठलंही ट्रेनिंग घेऊया, अगदी आजकाल आयाबाईचं ट्रेनिंग आहे, दायाचं ट्रेनिंग आहे, किंवा जसं मी अगदी ड्रायव्हिंग पर्यंत म्हटलं, कम्प्युटरचे स्किल्स आहेत, डिजिटल मार्केटिंगचं आहे, कुठलंही ट्रेनिंग घेता येईल. अगदी मला बागकामाची आवड आहे, त्याचं प्रशिक्षण घेऊ, त्याची खूप गरज आहे. अशा सेवा तर आपण जे नाव घेऊ त्या प्रकारच्या सेवेची आज गरज आहे, फक्त थोडं प्रशिक्षित असण्याची गरज आहे. ते प्रशिक्षण आपण ह्या प्रकारचा जो आपल्याला मिळणारा हक्काचा पैसा आहे त्याच्यातून स्वतःला थोडंसं ट्रेन करू, आणि स्वतःला 2 तास तरी घराबाहेर काढण्याची जर आपण तयारी ठेवली तर मला वाटतं की आपण अजून जास्त सक्षम होऊ. आणि जो मूळ उद्देश या योजनेचा आहे की त्या एकेका स्त्रीला सक्षम करणं आणि तिला सन्मानाने या समाजामध्ये, तिच्या कुटुंबामध्ये ते स्थान मिळवून देणं, तो मला वाटतं उद्देश सफल होईल. खूप छान. आय थिंक आत्ता आपण या मिळालेल्या पैशाची चेष्टा न होऊन देता आपण खरंच आत्मसन्मानाने पुढे कसं जाऊ शकतो
त्याच्याबद्दल खूप छान तू काही मुद्दे सांगितले. शेवट करायच्या आधी मला ना एक मी कुठेतरी शायरी ऐकली होती, हं. ती ती एक म्हणते, इर्शाद. इर्शाद, वाह क्या बात है. औरों से अलग हूं कुछ अलग करके दिखाऊंगी. हम्म. स्त्रियांसाठी खास आहे बरं काही. हम्म. औरों से अलग हूं कुछ अलग करके दिखाऊंगी, उतारो मुझे जिस क्षेत्र में सर्वश्रेष्ठ बन के दिखाऊंगी. शाबास. सो हे एक ॲटिट्यूड असला पाहिजे, हो. हे एक आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि या मिळालेल्या पैशाचा सर्वोत्तम वापर करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हाची पण आपल्या सर्वांची आहे. आपण सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवूयात, जेणेकरून सगळ्यांचंच ह्याच्यात एक बेनिफिट होईल त्यांना. सो व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि हे करताना काही लाजायचं नाहीये का, कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.